नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी यशो. आणि खूप दिवसानंतर मी आज हा व्हिडिओ बनवते लॉंगवाला, कारण आजकाल मी खूप छोटे छोटे व्हिडिओ बनवायला चालू केलेत इंस्टाग्रामवरती. तुम्हाला तर माहितीच असेल. आणि तुम्हाला माहिती असेल मी फिरायला जाणार होते आज, कारण आज होतं संडे. सो मी आज जिथं मला मेंटल पीस भेटेल आणि शांतता वाटेल ना, अशा ठिकाणी मला जायचं होतं. सो आमचं एक ठिकाण ठरलं, तिथं आम्ही गेलो होतो आणि तिथेच जाऊन जेवण करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी स्वयंपाक बनवला, उठलो, आवरलं आणि निघालो. तिथे गेल्यानंतर एवढं छान वाटत होतं ना, खूप जास्त, कारण पूर्ण सर्व तिथं फॅमिलीज होत्या आणि एवढं भारी वाटत होतं. नंतर आम्ही जेवण केलं, आधी पोटोबा नंतर विठोबा असं केलं आहे आम्ही. आधी जेवण केलं, थोडा वेळ बसलो, नंतर मंदिरात गेलो आणि मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आमचं चालू झालं फोटोशूट. तर फोटोशूटमध्ये एवढा टाईम गेला ना, खूप जास्त, कारण मला एवढं फोटो नाही काढले, पण शिवानीचे खूप काढले फोटो. फोटो काढत काढत पूर्ण एक राऊंड मारला मंदिराला. आणि एवढं ऊन असून पण तिथे एवढं छान वाटत होतं त्या मंदिराचे तिथे, एवढं छान ना, खूप म्हणजे ते एक्सप्लेनही करता येत नाही मला. जे पण या मंदिरात गेले असतील त्यांना माहिती असेल की तिथलं क्लायमेट एकदम छान आहे एवढं. आणि तिथे एक अशी गोष्ट झाली की आम्ही जिथं बसलो होतो ना, तिथं शेजारी पलीकडे एक कपल बसलं होतं आणि शिवानीला अजिबात चांगलं वाटत नव्हतं की त्यांच्या जे पण गोष्टी चालल्या होत्या त्या. शिवानी मला सारखी बोलायची, ती त्यांचं व्हिडिओ काढ, आपण ब्लॉगमध्ये ॲड करायचं. त्यांना पण समजायला पाहिजे की पब्लिक प्लेसला थोडं तरी व्यवस्थित राहायला पाहिजे, कारण ऑल अराऊंड सगळ्या आमच्या फॅमिली बसल्या होत्या. फॅमिलीचं एन्जॉय, पिकनिक टाईप सर्व चाललं होतं, तिथे जेवण वगैरे चाललं होतं. पण त्यांना या गोष्टीचं काहीही भान नव्हतं, त्यांचं वेगळंच चाललं होतं, वेगळ्याच दुनियेमध्ये त्यांचे होते गोष्टी चालू. नंतर आम्हीच असा विचार केला की इथून उठून जायला पाहिजे. नंतर आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, फिरलो. नंतर विचार केला आता खूप टाईम झाला आहे, आता घरी जायला पाहिजे आपण. नंतर बाहेर आलो, बाहेर एवढे छान फ्रेश भाजीपाला होता तिथं, त्याच्यामुळे थोडंसं फिरलो. तिथे करवंद खूप छान होते, त्याच्यामुळे करवंद घेतली. आणि बस खूप लेट होते, त्याच्यामुळं आम्ही बसनी नाही आलो, रिक्षाने आलो.